मित्र आणि कुत्र हे घराबाहेर शोभत असतं. असं मी का बोलत आहे हे समजण्यासाठी आजची पूर्ण सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. त्यावेळेस तुम्हाला कळेल नेमकं काय आहे सत्य आणि मी असं का बोललोय. दोन मुले लहानपणापासून पक्के मित्र होते. कुठेही जायचं म्हटलं की ते दोघं जण सोबत जात असत. कोणतेही काम करायचे असले तरी पण ते एकमेकाला नेहमी साथ देत असत. दोघा मित्राची दोघा जणांची मैत्री बघून गावातील लोक त्यांचा हेवा वाटत असे. असे ते दोघ जण मित्र होते. यांची लग्ना अगोदर एवढी घट्ट आणि पक्की मैत्री होती आणि त्याच्यानंतर एकाचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतरही त्यांची तशीच घट्ट मैत्री असते. एकाचं लग्न झाल्यानंतर दुसरा मित्र वारंवार त्याच्या घरात यायचा. घरात येऊन बसायचा, बोलायचा. तो मित्र घरी असो अगर नसो तरी तो त्याच्या पत्नीसोबत जवळीक लगट करायचा आणि ह्या जवळीक लगटामुळं त्याच्या संसारात त्या मित्राच्या लग्न झालेल्या मित्राच्या घरात कसं वावदळ उठतं, कशी वाटूळ उठती आणि त्याचा परिणाम त्याच्या संसारावर काय होतो आणि त्याचा शेवट किती धक्कादायक, किती भयानक होतो, ही सत्य घटना बघायची आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्याला जायचंय. मग जायचं म्हणजे नुसतं स्टोरीतून जायचंय. यासाठी जायचं आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुका आहे. ताहराबाद हे गाव आहे आणि तिथलं कुरण वस्ती हे गाव आहे. आता हे वस्तीमध्ये जायचं तिथला रमेश आणि रवी हे दोघे जण म्हणजे एवढे मित्र होते लहानपणापासून. कुठं संडासला जायचं असलं सोबत, कुठेही जायचं असलं कोणत्याही कामात सोबत सोबत राहायचे, सोबतच काम करायचे, सोबतच गावात हिंडायचे. म्हणजे सारखे एकच वयाचे म्हणजे 1-2 वर्षाचा फरक त्यांच्यात. पण दोघा जणांची मैत्री म्हणजे असं वाटत नव्हतं की कोणी पण म्हणत सख्खे भाऊ आहे. अशी दोघा जणांची मैत्री आणि जवळपास घराजवळच घर होते. त्याच्यामुळं त्यांच्यात पक्की मैत्री. कोणाच्या घरात भाजी झाली एकमेकाला देणे, खाणे, डबा खाणे इथपर्यंत त्यांची मैत्री होती. आता याच्यात काय होतं, रमेश गांगड याचं लग्न होतं. याचं लग्न झाल्यानंतर याची पत्नी ताराबाई गांगड हिचं लग्न होऊन ही संसारात नांदायला येते. आता नांदायला आल्यानंतर आता हा जो रवींद्र हा नेहमी त्याच्या घरी जाणं येणं करायचा. काय चाललं वहिनी, काय चाललं असं म्हणून हसणं, तिच्याजवळ लगट करायचा. आता ही कशी होती तुम्हाला फोटो येत असेल, दिसत असेल मधात, ते फोटो बघा. काही ये अँड राहील, काही तिचे राहील, असे फोटो येत राहतील आणि त्याचे पण बघून घ्या तुम्ही. दिसायला चांगली मस्त आहे. आता याला काय वाटायचं, याला बायको चांगली काय भेटली, मला कशी भेटेल कशी नाही, आणि त्याच्यानंतर ह्यो त्याच्या बायकोसोबत लगट करायचा. आता हा मित्रासोबत रमेश सोबत कमी, पण त्याच्या बायकोसोबतच जास्त मैत्री करायचा. आता याला काही, रमेश हा साधा सिंपल माणूस, भोळा माणूस, नाकाच्या शेंड्यावर चालणारा, म्हणजे याला काही घेणं देणं नाही, म्हणजे याच्या मनात वाईट विचार न करणारा. पण याचा जो मित्र आहे रवी हा पक्का वासनात होता. याचं लक्ष फक्त त्याच्या बायकोवर होतं. आता बायकोवर लक्ष म्हणल्यानंतर हा काय करायचा, हा रमेश घरी नसला त्यावेळेस हा घरात एंट्री करायचा आणि ते सोबत बोलणं. त्याच्यानंतर आता कसं आहे, नवऱ्याचा मित्र म्हणल्यानंतर ही चहा करायची, त्याला द्यायची. आता चहा कसं आहे आपल्या खेड्यापाड्यानं कसं आहे, कप बशी चहा द्यायला जातो, पूर्ण कपात नाही आणि ट्रेमध्ये नाही. आता एक बशी देताना बशी हातात धरल्यानंतर जी बाई हातात बशी देते त्याची वासनात काय करते, बशीच्या खालून हात लावणार आणि तिच्या हाताला हात बोट लावणार. बोट कोणतं लावणार, मधातलं म्हणजे मिडल फिंगर लावणार. आता तुम्ही समजून घ्या, इतके पक्के वासनात असते. आता याच्यातून काय होतं, मग त्याच्यानंतर ते हसणं बोलणं, त्याच्यातून त्यांची जवळीक झाली, शारीरिक संबंध सुरुवात झाली. आता यांचे शारीरिक संबंध गावात होते, वस्तीत होते. आता वस्तीत कसे असते तुम्हाला माहिती, CCTV कॅमेरे पक्के लागेल असते. म्हणजे म्हातारे लोक, बाया वगैरे, कोण कोणाच्या घरात गेलं, किती टाइम बसलं, कोण कुठं निघलं, हे सर्व त्यांना माहीत असतं. त्याच्यामुळे यांचे काय चालायचे, शेतात, वड्यात, नाल्यात, कुठं खोपसाटात अशा ठिकाणी त्यांच्या अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. आता अनैतिक संबंधाला सुरुवात झाली, पण मित्रांनो म्हणतात ना, आता हे जे गावं असतात या गावात 12 महिने काम नसतं. काही असे 4-8 महिने काम असतं, त्याच्यानंतर काम नसतं. आता काम नसल्यानंतर यांना कामाचे त्याला, आता याचे आई वडील, रमीचे आई वडील थकले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आता तुला व्यवहार करावं लागणार आहे. मग त्यानं बघितलं आपल्या पावसाळ्यात काम बळलं, हिवाळ्यापर्यंत काम आलं, पण दिवाळीच्या नंतर काम जरा कमी व्हायचे. म्हणून यानं काय केलं, ठरवलं आता बाहेर गावाला कुठं जावं लागेल आणि नंतर हे पुण्याला कामासाठी गेले. पण कामासाठी हे दोघं नवरा बायको निघाले आणि यांना एक मुलगा पण झाला. आता मुलगा तुषार झाला. तो कुठं राहतो, मामाकडे राहतो, तो संगमनेरला. आता हे दोघं नवरा बायको हे निघाल्यानंतर यानं त्याच्या मित्राला सांगितलं आम्ही चाललोय. आता यानं सांगितलं आणि त्याच्या अगोदर त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की आम्ही आता कामाला चाललोय पुण्याला, शिरूरमध्ये जायचंय, तुम्ही येणार का, आणि तुम्ही चला म्हणजे आपल्याला तिकडं खुल्लं रान भेटेल. आता हे पण काय झालं, याचा जो रवींद्र आहे याला माहीत झालं,
ह्यो पण तयार झाला. ह्यो पण म्हणे मित्रा मला पण येऊ दे. आता याला असं वाटू लागलं आपला जिगरी मित्र आहे, जवळचा मित्र आहे, लय आतला मित्र आहे आणि हा मित्र काय चल बाबा आता हे दोघं जण मित्र हे मित्र आणि त्याची बायको तिथं शिरूरला पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर यांना एका वीटभट्टीवर काम भेटलं. ते काम करायचे. आता हे काय करायचं आता रमेश हा कष्टाळू होता. मारायचा कष्ट करायचा. कारण याला काय वाटायचं आपल्याला एक मुलगा आहे आणि बायको पण आहे. आपले आई-वडील पण म्हातारे, आपल्याला पोस नाही. कारण आणि तो कामावरशी काम करायचा. पण आता याच्या पत्नीचं लक्ष पूर्णतः त्याच्या मित्राकडे होतं. कारण तिला काही घेणं-देणं नव्हतं. त्या आणि तुम्हाला सांगितलं हिचं वय 28 होतं. आता तुम्ही विचार करा. तुम्हाला मी सांगतोय 30शी पासून म्हणजे 1-2 वर्ष आजोबाहेर 30शी ते 50शी ह्या वयात काय होतंय स्त्रियांना काही कळत नाही. कारण यांची एकदम म्हणजे लाज शरम सगळं सोडून त्याच्याकडे अशा भरपूर काही स्त्रियांना आता सध्या बघताय तुम्ही काहीचे लफडे बाहेर आले त्याचे लफडे येत नाही. पण सर्रास लचंड बाहेर सुरुवात झालेली. आता हिचं काय ही म्हणते नाही माझं डोकं दुखतं मी आज येणार नाही विटा छापण्यासाठी तुम्ही जा. आणि याचा जो मित्र आहे रवींद्र आणि त्याची पत्नी तारा हे दोघं जण मस्त नंगा कार्यक्रम यांचा धाकायचा. म्हणजे पूर्ण विवस्त्र होऊन यांचे एकमेकाच्या अंगावर तुटून पडायचे. असं त्यांचा नेहमीचा खेळ चालायचा. आता हा काय होता रवींद्र हा कामासाठी येईलच नव्हता. हा फक्त त्याच्या बायकोसाठीच आलेला होता. याला फक्त जमिनीत नांगरायचं पडेल होतं. याला बाकी काही घेणं-देणं नव्हतं. आणि हा बिचारा रमेश कामाला जायचा, काम करायचा, थकून यायचा, भागून यायचा आणि घरी येऊन पडून राहायचा. आता ही काही त्याला म्हणत नसे कारण हिची काय आशा आकांक्षा सगळ्या याचा मित्र तो भागवायचा. म्हणजे मोकळाच राहायचा. आणि इथं गावात होते त्यावेळेस त्यांना कोणाची लाज शरम वाटायची म्हणून इथं ते लाजायचे. पण तिथं पुण्यात गेल्यानंतर कोण ओळखीचं काय यांचा नांगानाच सुरू झाला. एक दिवस अचानक रवींद्र घरी येतो, बघतो त्याची पत्नी आणि रवींद्र त्याचा मित्र हे नग्न अवस्थेत बघतो. त्यावेळेस तो चावताळतो, रागावतो आणि एकदम त्याची तिडक उठते. जो शांत असलेला माणूस तो कधीतरी आता रागावला आणि त्यानं काय केलं त्याचा मित्र जो आहे रवींद्र फटकावला आणि बायको पण फटकवली आणि सांगितलं पुन्हा तू माझा मित्र नाही आणि तू माझ्या पुन्हा घरात यायचं नाही. मित्रांनो पण खूप उशीर झाला होता. कारण ही त्याला अक्कल ही लग्न झाल्याबरोबर यायला पाहिजे होती. पण याला खूप उशिरानंतर अक्कल आली. पण तुम्ही सांगा त्याच्या बायकोची तारा आहे. ताराला त्या रवींद्रची चटक लागली. रवींद्राला ताराच चटक लागली. हे कसं काय एकमेकांना सोडणार आहे? हे सोडू शकत नव्हते. हे 8-10 दिवस गेले. पुन्हा ते चिटकले आणि त्याच्यानंतर यांनी आता याचा भावाला पण यानं सांगितलं रवींद्रच्या की भाऊ तुझा भाऊ असा असा करू आलाय त्याला समजून सांग. त्यावेळेस त्याचा भाऊ तिथं आला सचिन आणि त्यानं पण सांगितलं माझा भाऊ जे करतोय ते योग्य करतोय कारण तुझ्यात दम नाही म्हणून माझ्या भावासोबत तुझी बायको येते त्याच्यात माझ्या भावाचा दोष नाही. आणि मग नंतर काय रवींद्र ताराबाई तारा आणि तो सचिन हे तिघं जण एकीकून झाल्यावर हा एकटा पाळला आणि नंतर यांचा नांगा नाच सुरू झाला. हे दिवसभर कुठं पण फिरायचे, कुठं लॉजवर जायचे, कुठं फिरायला जायचे, कुठेही काही करायचे पुण्यात. आणि हे याला बोलण्याला बंदी कारण की हे जर काही बोलला तर तिघं जण मिळून त्याला मारू लागले. आता तुम्ही विचार करा स्वतःची लग्नाची बायको पण त्या नवऱ्यावर तुटून पडून राहिली, मारून राहिली. तिचा प्रेमी तिचा ठोक्या तो पण त्याला मारू राहिलाय. म्हणजे यानं कौरक सहन करायचं आणि याला काही सहन झालं नाही. आणि एक दिवस त्यानं गाडी पकडली आणि आपल्या रायगुडी तालुक्यातील आपल्या तहराबाद गावात आला आणि कोरण वस्तूवर गेला. आता बापानं विचारलं अरे बाबा तू एकटाच कसं काय आला तुझी पत्नी कुठे? त्यावेळेस त्यानं त्याच्या बापाला पूर्ण हकीकत तशी सांगितली. त्या बापानं पण सांगितलं. बापाच्या पण डोळ्यात पाणी आलं की आपल्या लेकाचा चालू संसार हा एका मित्रामुळे उद्ध्वस्त झालाय. त्यानं सांगितलं बाळा तू शांत बैस आपण याच्यावर काहीतरी पर्याय काढू असं म्हणून बापानं शांत करण्याचा प्रयत्न केला. माईनं पण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला असं वाटायचं गावात जर कोणाला सांगावं तर इज्जत कोणाला जाणार आहे आपलीच जाणार आहे. कारण की आपलीच बायको त्याच्या खाली चालली. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रचंड टेन्शन होतं. आणि एक दिवस उगवला मित्रांनो 28 डिसेंबरचा आणि त्याच दिवशी त्यानं एक चिठ्ठी लिहिली. चिठ्ठीत पूर्ण जसे तसं वर्णन केलं कसे त्यांचे संबंध होते. आणि त्याच्यानंतर त्याचा रवींद्रचा भाऊ सचिननं आणि त्याची बायको आणि या तिघा जणांनी कसं मारहाण करून त्याची कशी छेड काढली कशी पडताळणा केली कसं त्यांना लज्जित केलं हे पूर्ण त्यानं ते लिहून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मोबाईल काढला व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवला आणि सांगितलं माझ्या जीवनाच्या माझ्या मरणाला सर्वात मोठे जबाबदार असेल तर रवींद्र एकनाथ गांगड आणि त्याचा भाऊ सचिन एकनाथ गांगड आणि माझी पत्नी ताराबाई रमेश गांगड हे फक्त माझ्या मौतीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल त्यांना अटक करा असं त्याने SMS व्हिडिओ बनवून ठेवला. चिठ्ठी लिहून ठेवली आणि राहत्या घरात दोरीनं गळफास घेऊन
त्याची जीवनयात्रा संपवली. त्यावेळी सकाळी उठले, त्यावेळी त्याचं घर उघडेनं. त्यावेळेस बापानं बघितलं, कावडं वाजवून बघितलं. आई घाबरली. आईने सांगितलं दरवाजा मोडा आणि बघा कसं काय तो खोलीच्या बाहेर काय येत नाही. त्यावेळेस दरवाजा मोडला. त्यावेळेस बघते तर त्यांचा लाडाचा मुलगा हा दोरीला लटकलेला दिसला मित्रांनो. सांगताना पण कसं तरी वाटतंय. ही घटना इतकी खतरनाक आहे, कारण एकुलता एक मुलगा फासावर लटकेले. त्यांचा हंबरडा फोरडा. गावातल्या वाडी वस्तीतले लोक जमा झाले. त्यांनी कोणी पोलीस स्टेशनला फोन केला. राहुरी पोलीसवाले आले. बॉडीचा पंचनामा केला. त्यावेळेस त्याचे खिसे तपासले. त्यावेळेस त्याची चिठ्ठी सापडली आणि चिठ्ठी सापडल्यानंतर त्याचा मोबाईल तपासल्यानंतर त्याच्या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ सापडला आणि ही बातमी तिथं ते शिरूरमध्ये राहणाऱ्या त्या दोघा जणांना कळाली. हे दोघं जण तिथून फरार झाले. मित्रांनो, किती फरार झाले. पोलीसवाल्यांचे हात लंबे असतात. पोलीसवाल्यांच्या मनात आलं, पोलीसवाले काही क्षणात तुम्हाला अटक करू शकते. कारण गुन्हा किती करा, गुन्हेगार किती चालाक असू द्या, पण गुन्हेगार किती पळू द्या, गुन्हेगाराला पकडायचं म्हणल्यानंतर पोलीसवाले काही मिनिटात पकडू शकतात. आता त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, सचिनला पकडलं, त्याच्या रवीच्या भावाला पकडलं, त्याला प्रसाद दिला आणि त्याच्यानंतर अवघ्या 4 दिवसात चक्र फिरवल्यानंतर दोघं पण ते प्रेमी युगल म्हणजे लफडेबाज, लफडेखोर, त्याचा मित्र, गद्दार मित्र याला पकडलं. रवींद्र आणि ताराला पकडलं आणि आणलं. त्यांच्यावर भारतीय संविधानानुसार कलमानुसार त्यांना अटक केलं. पण मित्रांनो, भारताच्या आपल्या इतिहासात असे कोणाही आत्महत्या प्रवृत्त केल्यानंतर आतापर्यंत कोणती सजा झाली नाही. ह्या कायद्यात दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे. कारण की आत्महत्याला म्हणजे प्रवृत्त करणं आणि हत्या करणं एकच आहे मित्रांनो, असं मला वाटते. असं कोणाकोणाला वाटते तुम्ही कॉमेंट्समध्ये उत्तर जरूर कळवा. आणि हो, या स्टोरीतून आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही, का नाही, पण फक्त एवढं सांगायचं कोणत्या नात्याला आपल्याला बदनाम करायचं नाही. पण एवढं सांगतोय मित्रांनो, मित्र हा फक्त घराबाहेरच शोभतो. त्याच्यामुळं कधी मित्र घरात आणू नका. कुत्रं पण घरात आणू नका, कारण ते कुठं पण घाण करतंय. आता ह्या मित्रांनी कशी घाण केली हे तुम्ही बघा आणि उघडा डोळे आणि बघा नीट. एवढंच मी सांगू शकतो. याच्यात आपल्याला मैत्रीला बदनाम करायचं नाही. मैत्री सुदामा आणि कृष्णानं पण केली, पण असली गद्दार मैत्री केली नाही. मित्रांनो, आता हे कलियुग आहे. या कलियुगात सर्वात जास्त हे गद्दार मित्र बनून झालेले. त्याच्यामुळं सावध व्हा, सावध राहा. आणि हो, अशाच नवनवीन क्राईम स्टोऱ्यासाठी ऐकण्यासाठी आपलं कलियुगाचा वारा आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यात जो व्हिडिओ येतो तो अवश्य बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.